ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे एका ट्विटमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले, पण मुख्यमंत्री अवघे 75,000 रुपये खर्च केले असा दावा दानवेंनी केलाय। यावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले। 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलंय। तर दानवेंच्या पोस्ट नंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे त्यांच्या एका ट्विटमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री सहायता निधी अब्जावधी आले तर फक्त 75,000 खर्च करण्यात आले असा दावा दानवेंनी केला होता। ऑक्टोबरमधील आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण केला जातोय असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं। अधिकचे अपडेट घेऊयात। पद्मेश प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पद्मेश, काय अधिकचे अपडेट आहे? नक्कीच अंबादास दानवे यांनी सकाळी ट्विट टाकले होते आणि माहिती अधिकाऱ्यामार्फत एका कार्यकर्त्याने जी माहिती काढली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जी माहिती आली होती त्यामध्ये अनेक अब्ज जे कोटी रुपये ते मुख्यमंत्री सहायता निधीला आले होते, पण ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 75,000 रुपये हे शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्त भागात देण्यात आले। त्यानंतर आता संपूर्ण अधिवेशनामध्ये राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर या संदर्भात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवरनं देखील ती माहिती देण्यात आली आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्या ट्विटमध्ये अशी माहिती होती की 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे आणि अशी चुकीची माहिती का देण्यात आली या संदर्भात देखील आम्ही चौकशी करण्यात आली आहे असं देखील सीएमओ कडनं देखील ट्विट करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर जे अंबादास दानवे यांनी देखील या संदर्भात ट्विट केलं, या ट्विटला रिट्विट करून की मी या संदर्भात कारवाईची वाट पाहतोय असं देखील। नंतर नेमकी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।